उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांसोबत फोनवरून संवाद. आपण पक्षासोबतच असल्याचा ओमराजेंचा ठाकरेंना शब्द. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. ओमराजेंमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर धोक्यात. पक्षांतराबाबत ओमराजे निंबाळकरांची धाराशिवमध्ये बैठक. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलून आज किंवा उद्या राजकीय भूमिका स्पष्ट करणार. फुटीर खासदार संजय दिना पाटलांची मुलगी राजूल पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट. आपण ठाकरेंसोबतच निष्ठेनं पक्षाचं काम करणार. भेटीनंतर राजूल पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात दौरा. राजूल पाटलांकडून ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर तर शिवसेनेकडून संजय दिना पाटलांच्या स्वागताचे बॅनर. चूक झाली असं ज्या खासदारांना वाटतं त्यांच्याशी बोलणं सुरू. ओमराजेंसह आणखी एका खासदारांसोबत चर्चा सुरू असल्याची संजय राऊतांची माहिती. राऊतांच्या विधानानं शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं. राज्य विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन पूर्वसंध्येला सरकारचं चहापान तर दुपारी विरोधकांची पत्रकार परिषद होणार. पावसाळी अधिवेशनापूर्वी मवियाची मुंबईत बैठक. थोड्याच वेळात मवियाचे नेते पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. बैठकीमध्ये बेस्ट संपावर तोडगा निघणार का याकडे लक्ष. पेपरफुटीमुळे देशभरात खळबळ उडालेल्या नीटची थोड्याच वेळात फेरपरीक्षा. गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त. 2 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात तर कडेकोट बंदोबस्तात पेपर परीक्षा केंद्रांवर पोहोचले. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आला. राज्यातल्या 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1187 कोटी रुपये जमा.